चंद्रपूरमधनं एक संतापजनक बातमी येते। चंद्रपूरमध्ये शिक्षिकेकडनं 7वीच्या 16 विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आलेली आहे। दोघींना श्वास घेण्यास त्रास झाल्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। चंद्रपूरच्या व्याहाड खुर्दमधील जिल्हा परिषद शाळेमधला हा सगळा संतापजनक प्रकार आहे। शिक्षिकेविरोधामध्ये सावली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। शिक्षिकेच्या पाण्याच्या बाटलीमध्ये द्रव पदार्थ मिसळल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला टीचर आमची बिना कामानं आम्हाला मारली। ते कोणते तरी मुलं त्यांच्या बॉटलमध्ये काहीतरी मिसळवले आणि ते मॅडम आमच्यावर आरोप आणले आणि आम्हाला बिनफालतू आम्हाला मारली, खूप मारली। पोटाला लागलाय, गालाला आणि केस खिचू आमची कॅलर वगैरे खिचू मारली आम्हाला मॅडम। आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे आमची प्रेयर चालू होती त्याच्यानंतर आम्हाला समोर बोलवली व म्हणाली कोणी काय मिसळवलं माझ्या बॉटलमध्ये सांगा। तर आम्हाला नाही माहीत म्हणत होतो तरी पण खूप सांगण्याचा प्रयत्न केले। टीचर मी नाही केलं तरी पण केस खिचून गालावर खूप मारली, पायावर छडीने मारली, अशी कॅलर खिचून पोटाला लागलं। आता छातीमध्ये पण माझं दुखत आहे। मला फोन आला, आम्हाला केशवभाऊचा फोन आला यांना की तू शाळेकडे जा, म्हणजे काहीतरी अशी घटना घडली। तर मी मानकर सरांना फोन केली। सर म्हणाले मॅडम म्हणजे मुलांना खूप मारल्या, आमच्या बॉटलमध्ये काहीतरी मिक्स केल्या म्हणून नाही का, तर अतिच मारल्या म्हटल्यात। मग आम्ही गेलो दोघे शाळेमध्ये, तर खूप लोक गोळा होते। आम्ही त्या मॅडमसोबत वगैरे काही बोललो नाही। मग या मुलींना गोबाळे डॉक्टरकडे नेले होते पहिल्यांदा, तर तिथून मग रेफर करायला सांगितले। तर मग मला या मुलींसोबत जा म्हटले। मग मी यांना घेऊन इथं दवाखान्यामध्ये आले। खूप मारल्या म्हणतात मॅडम, असं करायला नाही पाहिजे होत्या आणि त्या मॅडम आम्हाला पाहिजेही नाही आता इथं सावली तालुक्यामध्ये। आणि याच प्रकरणाविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी राहुल असुतकर सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, अत्यंत संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे, या प्रतिक्रिया आपण बघत होतो। या प्रकरणामध्ये आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे, मात्र काही कारवाईला वेग आलेला आहे का? हा संतापजनक प्रकार सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द या ठिकाणी घडलेला आहे आणि या प्रकरणांती आता भारतीय न्याय संहितेच्या 118 नुसार व बाल संरक्षण अधिनियम 1918 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडीओशी जेव्हा संपर्क साधण्यात आला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकाराची जेव्हा चौकशी होईल आणि त्यानंतर त्या शिक्षिकेवरती कारवाई होईल। मात्र अशा प्रकारे नेहमी ही बरोबर, शिक्षिका चौकशी मारहाण होईल आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रशासनाकडून तरी तुर्तास देण्यात आले। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।